युक्रेनच्या खार्किव्ह शहरात रशियाकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आलाय। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झाल्याचं समजतंय। या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे तर 7 मुलांसह 98 जण जखमी झाले आहेत आणि यावेळी 3 क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे 14 इमारतींचं मोठं नुकसान झालं। यापूर्वी पाम संडेच्या दिवशी सुमी शहरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 34 लोकांचा मृत्यू झालेला होता। त्यातच रशियानं युक्रेनच्या सैनिकीकरणाच्या प्रयत्नांना आणि पश्चिमी शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याला थांबवण्याच्या अटी घातलेल्या आहेत, ज्या युक्रेननं नाकारल्यात। रशिया युक्रेन युद्धात चीनी सैनिक रशियाच्या बाजूने लढत असल्याची माहिती आता समोर आली आहे। युक्रेनने गेल्या आठवड्यात युद्धात लढणाऱ्या 2 चीनी नागरिकांना पकडल्याचा दावा केला होता। त्यानंतर चीननं हा आरोप फेटाळून लावलेला होता। आता युक्रेननं चीनी युद्ध कैद्यांना माध्यमांसमोर आणण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे युक्रेननं युद्ध कैदी कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे अशा प्रतिक्रिया उमटतायत। युद्ध कैद्यांची ओळख उघड करणं आणि त्यांना माध्यमांसमोर आणणं हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं उल्लंघन मानलं जातं। युक्रेन शांतता करारातून अमेरिका आता माघार घेण्याची शक्यता आहे। 90 दिवसांनंतरही रशिया युक्रेन करार न झाल्यानं अमेरिका नाराज दिसतेय। येत्या काळात दोनही देशांनी ठोस पावलं उचलली नाही तर अमेरिका काही दिवसात शांततेसाठीचे प्रयत्न सोडून देईल असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं। अमेरिकेनं युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून ही बैठक आयोजित केलेली होती। या बैठकीत अमेरिकेनं शांततेसाठी एक योजना सादर केली, पण या योजनेमध्ये काय समाविष्ट आहे हे अद्याप प्रसिद्ध काही केलं गेलं नाहीये। हुती बंडखोरांच्या ताब्यातील येमेनमधील रास इसा या तेल बंदरावर अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला। या भीषण हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 102 जण जखमी झालेत। रास इसा येथे करण्यात आलेला हल्ला हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बंडखोरांविरुद्धच्या नव्या मोहिमेतील सर्वात घातक हल्ला असल्याचं समजतंय। एक चीनी उपग्रह कंपनी हुती हल्ल्यांना थेट पाठिंबा देते असा आरोपही अमेरिकेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। मात्र चीनकडून याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण अद्याप प्राप्त नाही। इराणमध्ये आज राष्ट्रीय सैन्य दिन साजरा करण्यात आला आणि या दरम्यान इराणच्या सैन्याकडून राष्ट्रीय सैन्य दिनानिमित्त वार्षिक परेड सुद्धा आयोजित करण्यात आली होती। राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी यांच्या सैन्याच्या तांत्रिक प्रगतीबद्दल कौतुकही केलं। हवेत, जमिनीवर आणि समुद्रात ड्रोन आणि इतर आवश्यक उपकरणांमध्ये आमच्या सैन्यानं आवश्यक तंत्रज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्याचा शत्रूंनी विचारही केला नव्हता असं वक्तव्य इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी केलेलं आहे। बेलिसमध्ये एका अमेरिकन व्यक्तीनं चाकूचा धाक दाखवून ट्रॉपिक एअरच्या एका छोट्या विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे, पण याच दरम्यान विमानातील एका प्रवाशानं हल्लेखोरावर गोळीबार केला आणि त्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। ही संपूर्ण घटना बेलिसमध्ये विमान हवेत असताना घडलेली आहे आणि या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजलेली होती। गाझा येथील छायाचित्रकार समर अबू अलोफ यांना वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2025 हा जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा फोटो पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झालाय। अलोफ यांनी गाझामधील युद्धातील एका निष्पाप मुलाचं जीवन बदलून टाकणारं वास्तव समोर आणलं। त्यांनी या फोटोमधून संपूर्ण जगाला युद्धाच्या असह्य वेदना आणि त्याचा निष्पापांवर होणारा परिणाम दाखवून दिला। अलोफ हे स्वयंशिक्षित फोटो पत्रकार आहेत। 2010 पासून ते गाझामधील संघर्ष, माणुसकी आणि दुःखद घटनांचे दस्तऐवजीकरण करतायत आणि त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलंय। अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार घडलाय। या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। यात 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी आहेत। या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनानं तातडीनं संपूर्ण कॅम्पस लॉकडाऊन केला। विद्यापीठात सध्या 42,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। शाळा कॉलेजांमधील वाढत्या गोळीबाराच्या घटनांनी पालकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे। पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असणाऱ्या दहशतवाद्याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे। हरप्रीत सिंग याच्या विरोधात अमेरिकेची संस्था FBI ही मोठी कारवाई केली आहे। FBI दिलेल्या माहितीनुसार हरप्रीत सिंग अमेरिकेत लपून बसलेला होता आणि तेथून तो भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता आणि त्याच्या अटकेमुळे पंजाबमधील दहशतवादी गटांना मोठा धक्का बसलाय। तर हरप्रीत सिंगला लवकरच भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्याच्या चौकशीतून पंजाबमधील दहशतवादी नेटवर्क आणि त्याच्या योजनेबाबत अधिक माहिती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे।
म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली। भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप तरी समोर नाही आली आहे आणि भूकंपाच्या केंद्रस्थानाच्या जवळील भागांमध्ये भूकंपाचे अधिक तीव्र धक्के जाणवले असण्याची शक्यता आहे। तर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पाहणी सुरू आहे। चीनच्या बीजिंगमध्ये जगातील पहिली ह्युमनॉइड रोबोटची हाफ मॅरेथॉन स्पर्धा उद्या सुरू होईल आणि याचवेळी सुमारे 20 चीनी संघ सहभाग यामध्ये घेतील। ही शर्यत बीजिंग इकॉनॉमिक टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट एरिया येथे या स्पर्धेला सुरुवात होईल। यात मानव आणि ह्युमनॉइड रोबोट यांचा समावेश असेल। प्रथमच तर ह्युमनॉइड रोबो शर्यतीमध्ये मानव धावपटूंसोबत अधिकृतपणे स्पर्धा करतील। बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये 15 वर्षांनंतर उच्चस्तरीय बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये बांगलादेशनं ऐतिहासिकदृष्ट्या न सुटलेले मुद्दे उपस्थित केलेले आहेत। बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद उद्दीन यांनी 1971च्या अत्याचारासाठी पाकिस्तानकडून औपचारिक माफीची मागणी केली। पाकिस्ताननं 1971च्या संयुक्त मालमत्तेतून बांगलादेशला त्यांचा हिस्सा 52,000 कोटी रुपये परत करावेत। पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार 27 आणि 28 एप्रिलला बांगलादेशला भेट सुद्धा देणार आहेत। तर परस्पर हितासाठी प्रश्न सोडवण्याचं बांगलादेशनं पाकिस्तानला म्हटलेलं आहे। बंगालमधील हिंसाचारावर विधान करणाऱ्या बांगलादेशला भारतानं चांगलंच फटकारल्याचं बघायला मिळालं। बांगलादेशनं भारताच्या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करावं। देशात नरसंहार होतोय, गुन्हेगार मोकाट फिरतायत आणि त्यामुळे बांगलादेशनं बंगाल हिंसेवर विधान करू नये असं भारतानं म्हटलेलं आहे। बांगलादेशनं बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारावर टिप्पणी केलेली होती आणि त्यावरच भारतानं बांगलादेशला जशास तसं उत्तर दिलंय। भारतातील काही औषध उत्पादकांना अमेरिकन औषध बाजारपेठेकडून हिरवा कंदील मिळालाय। त्यामुळे कर्करोगातील जेनेरिक औषधं, कॉम्प्लेक्स जेनेरिक आणि इतर औषधांची मागणी चांगलीच वाढली आहे। याचा परिणाम म्हणून अमेरिकन कर्करोग औषध बाजारपेठ 2034 पर्यंत $416.93 अब्ज जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला। सिप्ला, बायोकॉन बायोलॉजिक्स, झायडस लाईफ सायन्सेस यांना परवानगी मिळाल्यानं भारताचा औषध उद्योगातील हिस्सा आता चांगलाच वाढणार आहे। पण औषध तयार करणाऱ्या कच्च्या मालासाठी भारताला चीनवर अवलंबून राहावं लागतंय। याकडे सुद्धा बाजार विश्लेषकांनी लक्ष वेधलं। व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली आणि या दरम्यान अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील संभाव्य टॅरिफ कराराबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान अमेरिकेनं युरोपियन युनियनवर 20% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणाऱ्या मेलोनी या पहिल्याच युरोपियन नेत्या आहेत आणि या दरम्यान मेलोनी यांनी ट्रम्प यांना रोमला भेट देण्याचं निमंत्रण सुद्धा दिलं। त्यानंतर ट्रम्प यांनी सुद्धा हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे। देशामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय, तर काही राज्यात पाऊस कोसळतोय। हैदराबाद शहराच्या काही भागांमध्ये आज जोरदार पाऊस सुरू झाला आणि अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवनावर काही प्रमाणात परिणाम सुद्धा झाल्याचं बघायला मिळालं। अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। हवामान खात्यानं पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा दिलेला आहे। सोबतच नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा सुद्धा निर्माण झाला। दिल्लीमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं। दरम्यान उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे, तर पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी 2 दिवसाच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील। 21 आणि 22 एप्रिल रोजी अमेरिकेतील रोड आयलँड येथील ब्राउन विद्यापीठाला ते भेट देणार अशी माहिती मिळते। या भेटीदरम्यान राहुल गांधी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। त्याआधी NRI समुदायाशी तसेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या पदाधिकारी आणि सदस्यांना सुद्धा ते भेटतील आणि यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर गेलेले होते। नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते आणि खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात भाजयुमोचे खरंतर कार्यकर्ते
आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चंदीगडमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात रोष व्यक्त केला। आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र आंदोलन नियंत्रित होत नसल्यानं पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला। पाण्याचा मारा केल्यानंतर हे आंदोलन काही प्रमाणात निवळलं। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केलेली आहे। 14 वर्ष जुन्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीनं जगनमोहन रेड्डी यांच्या तब्बल 800 कोटी रुपयांची जमीन, मालमत्ता आणि शेअर्स जप्त केले आहेत। ईडीनं केलेली तात्पुरती जप्ती 2011 मध्ये सीबीआयनं पहिल्यांदा नोंदवलेल्या एका प्रकरणाशी जोडण्यात आली आहे। हा खटला डीसीबीएलच्या भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत केलेल्या गुंतवणुकीशी संबंधित आहे। डीसीबीएलनं मूळतः खरेदी केलेल्या जमिनीची किंमत 377 कोटी रुपये इतकी होती अशी माहिती मिळते। वक्फ सुधारणा कायदा धार्मिक स्वातंत्र्याला धक्का आहे। सरकार ज्याला सुधारणा म्हणताय तो मुस्लिमांच्या अधिकारांवर हल्ला असल्याचं विधान कायदेतज्ञ आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला। तसंच मनू सिंघवी यांनी न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागतही केलेलं आहे आणि या मुद्द्याकडे फक्त मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं। तसंच अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सरकारनं स्वतः वक्फच्या जमिनीवर अतिक्रमण केलंय असा दावा सुद्धा मनू सिंघवी यांनी केलाय। आंध्र प्रदेश सरकारनं अनुसूचित जाती आरक्षणाअंतर्गत आरक्षण देण्यासाठी एक अध्यादेश जारी केलाय। एससी मधील उपजातींना सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षणाचा अधिक न्यायवाटा मिळावा यासाठी हा अध्यादेश काढण्यात आला, ज्यामुळे अनुसूचित जातींमधील मागास उपजातींना सरकारी नोकऱ्या, शिक्षणामध्ये अधिक संधी मिळतील आणि सामाजिक समावेशकता सुद्धा वाढेल। मात्र उपवर्गीकरणासाठी अचूक माहिती गोळा करणं आणि सगळ्या उपजातींना समाधानकारकपणे सामावून घेणं याचं सरकारसमोर मोठं आव्हान असेल। पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी 26,000 निलंबित शिक्षकांना दिलासा दिलाय। ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते पुढील निवड प्रक्रिया होईपर्यंत शिकवण्याचं काम करू शकतात, पण 2016च्या घोटाळ्यात त्यांचं नाव असता कामा नये असं कोर्टानं म्हटलेलं आहे। बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशननं खरं तर 31 मे पर्यंत भरती प्रक्रियेचा अध्यादेश लागू करून 31 डिसेंबरपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त झाले आहेत। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका नक्षल दाम्पत्यासह एकूण 22 नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। शासनाच्या नक्षल सदस्य मुक्त ग्रामपंचायत अंतर्गत 22 नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडण्यात पोलिसांना मोठं यश आलंय। आत्मसमर्पण केलेल्यांवर एकूण 40,50,000 रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं होतं। नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सुकमाचे डीआरजी, कोटाची रेंज फील्ड टीम, जगदलपूरच्या सीआरपीएफ आणि कोब्रा 203 या पथकांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे। युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्रांचा समावेश करण्यात आला। केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी याबाबतची घोषणा केली आहे। हा भारतीय संस्कृतीच्या वारशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। याच गोष्टीचं पंतप्रधानांनी सुद्धा कौतुक केलंय। जगभरातील भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सोबतच गीता आणि नाट्यशास्त्रानं शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेला जपलेलं आहे। त्यांची अंतर्दृष्टी जगाला प्रेरणा देत राहते अशी पोस्ट सुद्धा मोदींनी केली आणि कौतुक केलं। भारताचा दिग्गज असा माजी क्रिकेटपटू शिखर धवननं नुकतीच बागेश्वर धामला भेट दिली आणि या दरम्यान शिखर धवननं धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासह क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला आणि याच वेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही बॅट हाती घेत फटकेबाजी केल्याचं बघायला मिळालं। क्रिकेट खेळतानाचे हे व्हिडिओ शिखर धवननं त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत। शिखर धवनच्या चेंडूवर बागेश्वर बाबांनी फलंदाजी केली। दोघांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यात पत्नीनंच पतीची हत्या केली आहे। प्रियकराच्या 2 मित्रांच्या मदतीनं अल्पवयीन पत्नीनं पतीचा खून केला। पत्नीनं फुटलेल्या बियर बॉटलनं पतीवर 36 वेळा वार केल्याचं समजतंय। त्यानंतर ती अल्पवयीन पत्नी आणि बॉयफ्रेंडच्या 2 मित्रांसमवेत तिथून पसार झाली। त्यापैकी एक मित्र अल्पवयीन होता। तपासानंतर राहुलची पत्नी फरार होती आणि तिचं युवराज नावाच्या एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचंही समोर आलंय। युवराजला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं हत्येची योजना राहुलच्या पत्नीच्या मदतीनं आखल्याचं सुद्धा कबूल केला।